ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्यातील पीएमपीएलच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील शहरात बस सेवा सुरू करणार असून रस्ते कनेक्टिव्हिटी केली तर शहरांचा विकास जलद होतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये आज केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कल्याणमधील विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून विकास कामांची गंगा आली आहे। कल्याणची भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे। या ठिकाणी विकास कामांचा धडका लागलाय। कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल तयार करण्याच्या आयुक्तांना सूचना केल्या। कल्याणमध्ये संस्कृती जपण्याचं काम होत असून भव्य अशा सिटी पार्कचं लोकार्पण झालं। सिटी पार्कमुळे लहान मुलं, महिला, तरुण, अबालवृद्ध सर्वच आनंद घेतील। आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा उपयोग होतो। ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात हे सिटी पार्क ऑक्सिजन पार्क म्हणून काम करतात। डीप क्लिनिंग मोहीम राबवल्यानं शहरे स्वच्छ झाली। नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग वाढतोय। पब्लिक टॉयलेट दिवसातून 4-5 वेळा स्वच्छ झाले पाहिजेत। महाराष्ट्राला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे। स्वच्छतेवर भर द्यायला हवे। अर्बन फॉरेस्ट करायला हवे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य चांगले राहील। राज्यात विकासाचं पर्व आलं असून याला केंद्राचं पाठबळ मिळतंय। सर्व शहरांना जोडणारा रिंग रोड केला तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही। या विकास कामांना लागणारा निधी देऊ, रस्ते कनेक्टिव्हिटी केली तर शहरांचा विकास जलद होतो। पुण्याच्या पीएमपीएल धर्तीवर भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरात मोठी बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील सिटी पार्क, कैलासवासी दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ इमारत यांचे लोकार्पण प्रत्यक्ष स्वरूपात तसेच विविध प्रकल्प पात्र बाधितांना सदनिका वितरण प्रत्यक्ष स्वरूपात आणि इलेक्ट्रिक बसेस आणि अग्निशमन केंद्र व क प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण अमृत 2.0 प्रकल्प अंतर्गत गौरीपाडा येथे 95 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, पाणीपुरवठा वितरित व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे इत्यादीचा भूमिपूजन कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाला। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।